पाहूया टॉप 50. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधान भवनात प्रवेश करण्यासाठी लोकप्रतिनिधींपासून पत्रकारांसाठी फेस रिकग्निशन यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र यावर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. कोणत्याही आमदाराच्या चेहऱ्याचं स्कॅनिंग न होता विधान भवनात फेस रिकग्निशन कसं झालं, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड झाली आहे. ठाकरेंची साथ सोडत आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज त्यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. राज ठाकरेंनी नाव न घेता फुटीर आमदार खासदारांवर निशाणा साधलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते घाणेरडं आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहे. हे देह विक्रीला तयार असतील तर गिराईक तयार आहेतच, अशी जळजळी टीका मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केली. फोडाफोडीच्या राजकारणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली. फोडाफोडीचं हे राजकारण अमित शहांचं असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. सध्याचं भाजपचं राजकारण हे पत्त्याच्या उलट्या बंगल्यासारखं आहे. यात सर्वात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे. तो पत्ता एकदा सटकला की सगळं कोलमडून पडेल, असंही राज ठाकरेंनी म्हटलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता धक्काप्रूफ झालेला आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर सचिन अहिर यांना पक्षानं सर्व काही दिलंय. तो आदित्य ठाकरेंच्या अत्यंत जवळचे होते, मात्र तरीही त्यांनी पक्ष सोडला. सर्व मिळाल्यावरही माणसं सोडून जातात, त्यामुळे आम्हा सर्वांना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं राऊत म्हणाले. जुलै महिना आर्थिकदृष्ट्या खास असणार आहे, कारण आजपासून नवे नियम लागू होतील. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि दैनंदिन आर्थिक सेवांवर होणार आहे. जर तुम्ही अद्याप IT रिटर्न भरला नसेल, तुम्हाला आधार ईमेल ID अपडेट करायचा असेल, पासपोर्ट असेल किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर याबाबत अनेक बदल करण्यात आलेले आहेत. वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट HSRP बसवण्यासाठी मुदत संपली. शासनाने दिलेली 30 जून 2026 ही अंतिम मुदत संपल्यानंतर आता वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं नागरिकांसाठी मोठा दिलासा दिला. पेट्रोल डिझेल विक्रीवरील सर्व निर्बंध हटवण्यात आले. आता आजपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, त्यामुळे आता व्यावसायिक खरेदीदारांना दिलासा मिळाला. व्हॉट्सॲपनं गोपनीयतेला बळ देणारं युजर नेम हे नवं फीचर टप्प्याटप्प्यानं सुरू केलं. या सुविधेमुळे आता मोबाईल क्रमांक उघडा न करता वापरकर्त्यानं निवडलेल्या युजर नेमद्वारे इतरांशी संपर्क साधता येईल. त्यामुळे नव्या व्यक्तीशी संवाद साधताना मोबाईल क्रमांक शेअर करण्याची गरज राहणार नाही. आळंदीत 4 ते 7 जुलै दरम्यान लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक आणि खाजगी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आळंदी पोलिसांनी हा निर्णय घेतला. वारी दरम्यान होणारी प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात बसवण्यात आलेले CCTV कॅमेरे 6 महिन्यांनंतर हस्तांतरित करण्यात येणार आहेत. आगामी काळात शहरातील अंतर्गत सुरक्षेचे आणि वाहतूक नियंत्रणाचे संपूर्ण नेटवर्क थेट पोलिसांच्या ताब्यात जाणार आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 23 जागांसाठी 255 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. तर शेवटच्या दिवशी 160 अर्ज दाखल करण्यात आले. गोकुळ दूध संघासाठी ठराव दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज अखेर 5333 इतके ठराव दाखल करण्यात आले. सदस्यत्व रद्द केलेल्या संस्था वगळता 4575 संस्था निवडणुकीसाठी पात्र आहेत. पण सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे 758 ठराव अधिक झाले. आषाढी एकादशी निमित्त मानाची पालखी असलेली शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं विदर्भातून मराठवाड्यात आगमन झाले. विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या वाढोणा पाटीवर पालखीचं स्वागत करण्यात आलं. या पालखीचं हे 57 वर्ष असून या पालखीत 700 वारकरी सहभागी झाले. आषाढी वारीनिमित्त जालना जिल्ह्यातील आणवा येथील संत श्री विठोबा महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी संस्थांच्या मानाच्या पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झाले. श्री संस्थांचे 15 विद्यमान पीठाधीश परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. वडूज इथं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या मार्गदर्शनाखाली येरळा नदीची स्वच्छता मोहीम वडूज नगरपंचायतीमार्फत राबवण्यात येते. नगरपंचायतीकडून मान्सूनपूर्व तयारी सुरू करण्यात आली असून या नदी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
पुणे जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियानाला सुरुवात झाली आहे. 8,417 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुढील महिनाभर घरोघरी जाऊन सुमारे 90.86 लाख मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे. नाशिकच्या सिंहस्थ 2027 साठी व्यापक स्वच्छता आराखडा तयार करण्यात आला. कुंभक क्षेत्रात 56,000 तात्पुरती स्वच्छतागृह उभारणार आहेत. तर 8,000हून अधिक सफाई कर्मचारी 24 तास सेवेत राहतील. घाट, पार्किंग आणि प्रमुख ठिकाणी 7,000 कचरापेट्या बसवण्यात येतील. पुण्यात PMPच्या ताफ्यात 15 दिवसात 50 नव्या बस दाखल होतील. 650 बसच्या खरेदीपैकी 535 बस आधीच सेवेत असून नव्या बसमुळे प्रवासी सेवा अधिक सक्षम होऊन गर्दी कमी होण्यास मदत होणार. इंधन दरामुळे महागलेल्या विमान तिकिटाचा आंतरराष्ट्रीय प्रवासावर परिणाम झालाय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशांतर्गत उड्डाण आणि प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये मात्र घट झाली. भंडारा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन डायरेक्ट भात पेरणी पद्धतीचं प्रात्यक्षिक आणि जनजागृती मोहीम सुरू केली आहे. पावसानं दडी मारल्यानं नाशिककरांची चिंता वाढलेली आहे. पावसासाठी महिलांकडून गोदावरीची आरती करण्यात आली आहे. पुरेसा पाऊस न झाल्यास कुंभमेळ्यावर संकट ओढावू शकतं. नाशिकमध्ये प्रवासी टाउन स्कूलमध्ये दिंडीचं भव्य आयोजन करण्यात आले. दिंडीनिमित्त विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळेत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी दिंडीत 1000पेक्षा जास्त विद्यार्थी वारकरी बनून दिंडीत सहभागी झाले. यंदा मोसमी पावसानं ओढ दिल्यानं जून महिन्यातील पर्जन्यमान सरासरीहून कमी असतानाच आता जुलै महिन्यातही देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. देशात जुलै महिन्यात सरासरीचा 94% पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून राज्यातही विदर्भ वगळता इतरत्र पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव आणि मानोरा तालुक्यात चांगला पाऊस झाल्यानं नदी नाले ओढ्यांचं पाणी पातळीत वाढ झाली आणि या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणी केलेल्या सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना मोठा फायदा होणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात थोड्या प्रमाणात वाढ होते. पावसाची सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले. पाऊस पडल्यानं शेतकऱ्याची पेरण्याची लगबग देखील सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यासह 30 जूनच्या सकाळपर्यंत 7.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाला. मराठवाड्यात आजपर्यंत 111 मिलीमीटर पाऊस इतका झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. चिखली, मेहकर, जळगाव, जामोद आणि संग्रामपूरनंतर आता बुलढाणा तालुक्यातील ढालसांगवी गावात पावसानं अक्षरशः थैमान घातलं. बुलढाणा संभाजीनगर महामार्गावर वसलेल्या ढालसांगवी गावात मुसळधार पावसामुळे पाणी थेट ग्रामस्थांच्या घरात शिरले. अचानक आलेल्या या पुरामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचं पाणी घरात शिरल्यानं घरातील संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालं. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीलाही बसलेला आहे. माणगावजवळ ढालघर फाटा परिसरातील पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढावा लागतो. पिंपरी चिंचवड महापालिकेनं मालमत्ता कर थकबाकीविरोधात आजपासून विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. थकीत कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीसा बजावण्यात येत आहेत. तसंच नोटीस दिल्यानंतर ही कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. पिंपरी चिंचवडमधील 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा न उचलण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी आजपासून नवीन नियम लागू झाले. नियमांचं पालन न करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे नो नेटवर्क भागातील नागरिकांना अवघ्या 6,000 रुपयांपर्यंत नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. शहरातील सातारा, देवळाई, मिसारवाडी आणि नारेगाव या पाणी टंचाईग्रस्त भागांना प्राधान्यानं नळ जोडणी दिली जाणार आहे. ऐन पावसाळ्यात सांगलीची कृष्णा नदी कोरडी पडलेली आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीनं तळ गाठलाय. तर मिरज, अंकली इथं कृष्णा नदीचं पाणी कोरडे ठाक पडले. त्यामुळे कृष्णा काठावर असणाऱ्या सांगलीकरांवर पावसाअभावी पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय. पुण्यातील धरणांमध्ये केवळ 3.7 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कृत्रिम पावसाच्या पर्यायाची चाचपणी सुरू केली. महापौरांनी आयुक्तांना तांत्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.